संमोहन आणि हार्ट अटॅक याचा काय सहसंबंध आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा तरुण किंवा तरुणी 25-30 वर्षाची केवळ अटॅकने मरते तेव्हा फार वाईट वाटते. आता एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅकचा जर प्रॉब्लेम आहे, त्याच्या हार्टमध्ये ब्लॉकेज असेल किंवा आधीचा अटॅक येऊन गेला असेल किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला असेल, तर अशा व्यक्तींना औषधी गोळ्या चालू असते आणि परत परत अटॅक येण्याची शक्यता असते. आता अटॅक येण्याची कारणं ही आहेत का जास्त वजन असणे, चरबी असणे, तेलकट खाणे, ह्या गोष्टीमुळं अशा रुग्णांना त्रास होतो. मला इथं सांगायचं हे आहे का बिना औषधी गोळ्याचा आपण कोणत्याही स्थितीत असलेल्या व्यक्तीचा, ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, असे व्यक्ती दीर्घकाळ निरोगी राहू शकतात, त्यांचं आयुष्य वाढू शकते आणि बिना औषधी गोळ्याचं केवळ संमोहन उपचारामुळं ही व्यक्ती अतिशय तंदुरुस्त राहू शकतात. याचं प्रमुख कारण असं आहे का संमोहनात गेलेला माणूस हा अतिशय आनंदी राहतो. त्याच्या शरीराचे जेवढे अवयव आहेत ते सर्व अवयव ॲक्टिव्ह होतात, ताकदवर होतात. एखादा व्यक्तीला जर शरीरामध्ये चरबी जास्त असेल तर त्याची चरबी केवळ सुचनेने त्याची चरबी कमी कमी होत जाते. तो दररोज मटण जरी खात असेल तरी त्याची चरबी वाढत नाही. हे सगळं सायंटिफिक आहे. याच्या मागं म्हणजे आश्चर्य करण्यासारखं असं काही नाही. एखादा व्यक्ती जर हडकुळा असेल तर त्याच्या शरीरात चरबी वाढवता येते. एकंदरीत संमोहनामुळं संपूर्ण अवयव तंदुरुस्त होतात, त्याच्यामध्ये प्रचंड ताकद येते, शक्ती येते आणि जे जे प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येक अवयव ॲक्टिव्ह झाल्यामुळं, सशक्त झाल्यामुळं शरीरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत निर्माण झालेले, ताणतणाव, डिप्रेशन, अनेक गोष्टी जे की आपल्या शरीराचं बॅलन्स बिघडवतात, त्या सर्व गोष्टी नष्ट होतात आणि माणूस आनंदी राहतो आणि त्यामुळं तो अटॅकपासून फार दूर राहतो, तो नॉर्मल आयुष्य जगतो. शिवाय संमोहन उपचारामुळे आणि एखाद्या चांगल्या अनुभवी डॉक्टरच्या सल्ल्याने कोणत्याही हार्ट पेशंटच्या औषधी गोळ्यासुद्धा बंद करता येतात, परंतु त्या डॉक्टरच्या सल्ल्याने. तर एवढं मला इथं आवर्जून सांगायचं होतं की हार्टचे जे काही पेशंट आहेत, जिथपर्यंत माझा आवाज जाता ते त्यांनी संमोहनाच्या उपचाराच्या सूचना घ्याव्यात, जेणेकरून बिना औषधी गोळ्याचं त्यांना चांगलं जीवन जगता येईल. थँक्यू.